तर प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा, माझी आवडती सिरियल या चॅनलवर. सुरुवातीला आज दाखवलंय की मुक्ता स्वतःची ओळख करून देते त्या मॅरेज ब्युरोमध्ये. माझं नाव मुक्ता गोखले, आमची एक साधी सरळ सज्जन फॅमिली आहे. माझी आई प्रिन्सिपल आहेत आणि माझे वडील रिटायर्ड आहेत. आता मुक्तानंतर आणखीनही काही स्थळं तिथे आली आहेत जे स्वतःचं इंट्रोडक्शन देत आहे. तर हा कुठला मुलगा आहे जो MBBS आहे. आता मुक्ताच्या आईला वाटतंय माधवीताईंना की ह्या मुलाचं आणि मुक्ताचं लग्न जुळावं. मुक्ता त्या मुलाशी बोलते तिथे आणि बऱ्याच वेळा यांचा संवाद म्हणजे ऐकवला नाही, आपल्याला जस्ट दाखवलं आहे. आता मुक्ताच्या आई तिथे जेवायला म्हणून जात असतात. नॉनव्हेज एरियामध्ये त्या उभ्या असतात. मुक्ताचे वडील म्हणतात, अगं बाई, हे सगळं नॉनव्हेज एरिया आहे, तुला पटत नाही ना हे सगळं. त्यावर मुक्ताच्या आई म्हणतात, अहो मुलाला खूप नॉनव्हेज आवडतं म्हणे, त्याची फॅमिली तशी आहे ना. त्यावर मुक्ताचे वडील म्हणतात, अरे बापरे, मग आता आपल्या मुक्ताचं काही खरं नाही आहे. माधवीताईंचं लक्ष सगळं मुक्ताकडे आणि त्या मुलाकडेच असतं. त्यावर माधवीताई म्हणतात, नका काळजी करू, अहो आपल्या मुक्ताला तिथे काही त्रास होणार नाही, तसं मला मुलाने सांगितलं आहे. आता तिथे 102 मधल्या कोळीबाई बसलेल्या असतात. त्यामुळे माधवीताई विचार करतात, बापरे, इथे नको जेवायला, मी घरी जाऊन तूपमीठ भात खाईल, पण ह्या बाईसोबत नको रे बाबा. माधवीताईंना मुक्ताचं खूप कौतुक वाटतंय आणि तो मुलगाही खूप आवडला आहे मुक्तासाठी. आता मुक्ता त्या मुलाशी बोलत असते, पण बोलता बोलता तिचा मोबाईल खाली पडतो आणि ती खाली वाकायला जाते. आणि तो मुलगा मुक्ताला टेबल लागू नये म्हणून त्याचा हात असा कोपऱ्यावर आडोसा धरतो. आणि हे बघून माधवीताईंना तर फार खात्री पटली आहे की हाच तो योग्य वर माझ्या मुक्तासाठी. आणि त्या दृष्ट काढतायत आणि तिच्या वडिलांना पण सांगतायत. खरं तर तिच्या वडिलांनाही असंच वाटतंय की हो, मुक्ताचा हाच खरा योग्य वर आहे. घरी गेल्यानंतर सगळे खूप आनंदात असतात आणि तो जो घडलेला टेबलाचा प्रसंग आहे तो प्रसंग तिचे वडील आणि आई म्हणजे मुक्ताचे आई वडील तिला खूप रंगवून सांगतायत आणि म्हणतायत, खरंच हाच मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे हां मुक्ता. मुक्ताचे वडील म्हणतात, खरंच त्या मुलाने जेव्हा टेबलाकडे हात नेला रे नेला तेव्हाच तुझ्या आईच्या लक्षात आलं की माझ्या मुक्तासाठी हाच मुलगा योग्य आहे. आता माधवीताई म्हणतात, अगं त्याला जेवण पण बनवता येतं बरं का, तो शिकरण खूप छान बनवतो. आणि मुक्ता आणि तिचे वडील हसायला लागतात. मुक्ताचे वडील म्हणतात, माधवी, शिकरण बनवण्यामध्ये काय ग असं सायन्स आहे. यांच्या गप्पा सुरूच असतात. तेवढ्यात माधवीताईंना कॉल येतो आणि त्या म्हणतात, अरे शांत बसा, भावेकडनंच फोन आहे, म्हणजे त्या मुलाकडनंच फोन असतो. आता त्या फोनवर बोलतात तेव्हा बोलता बोलता अचानक खूप सिरियस होऊन जातात आणि मुक्ताला काय समजायचं आहे ते सगळं समजलंय असेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत. आता मुक्ता तिच्या आईला विचारते, काय ग आई, काय झालं. आता तिकडनंच ते आवाज देतात, अगं मुक्ता, अगं त्याला खूप आवडलीस बरं का तू, पण अगं काय झालं माहिती का, तुमची पत्रिका नाही जुळते. आता त्यानं हे सगळं चाचरत बोलत असतात. मुक्ता म्हणते, आई अगं मी पत्रिकेचं ऑप्शन ठेवलंच नव्हतं, रॅदर मी अटॅच पण नव्हती केली ग पत्रिका, आणि त्यांना कसं कळलं की पत्रिका जुळत नाही आहे. अगं आई, खरं कारण सांग ना. माधवीताई एकदम रडायलाच लागतात. आता हिचे पण डोळे भरून आलेत मुक्ताचे. मुक्ता म्हणते, आई मी जेवताना त्या मुलाला सगळं काही खरं सांगितलं होतं. आता माधवीताई म्हणतात, कशाला सांगितलंस ना, असं काही फार मोठं कारण नाही आहे, छोटं मोठं कारण काय सांगायचं. आता मात्र मुक्ताचे वडील चिडतात आणि म्हणतात, माधवी तुला कळतंय का काही, अगं तुला सांगितलं होतं ना मी ते सगळं भर म्हणून त्या फॉर्ममध्ये, तू असं का केलंस. आता मुक्ता खूप आपुलकीने तिच्या आईला समजवते, अगं आई, कुठलाच मुलगा हे नाही सहन करू शकत की एक मुलगी आई होऊ शकत नाही, अशा मुलीशी कोणी का लग्न करेल. तर मुक्ताच्या आयुष्यातलं हे फार मोठं रहस्य, खरं तर खूप गंभीर. मुक्ता तिच्या आईची खूप प्रेमाने समजूत घालते, असं नसतं ग आई, अगं कुठलंही नातं असं खोट्या गोष्टीवर अवलंबून नसतं, आपल्याला हे कारण आधी सांगावं लागेल. तुला माहिती आहे ना, माझं आणि कैवल्याचं किती प्रेम होतं एकमेकांवर, आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, पण ऐन साखरपुड्यात जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा त्याने माझ्याशी साखरपुडा मोडला नाही आणि अचानक खूपच वातावरण गंभीर झालंय. माधवीताई तर फार रडायला लागल्यात. आता मुक्ता त्यांना जवळ घेते आणि म्हणते, अगं आई, अगं असं नसतं ग, कुठल्याही नात्याची सुरुवात अशी खोट्याने नाही करायची, आणि असा मुलगा मला सुखी ठेवेल का, तूच सांग मला. ज्या मुलाला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे तरी तो मला स्वीकारेल असंच नातं पुढे टिकेल न ग आई. ती आता तिच्या आईजवळ बसते आणि म्हणते, आई तू न आता मनाशी एक खूणगाठ बांधून घे, यापुढे कधीही कुठेही जरी तुला वाटलं ना की माझं स्थळ सुचवायचं तर आधी आपण हे सत्य सांगायचं हं. आता माधवीचे मिस्टर म्हणजे मुक्ताचे वडील मुक्ताच्या आईला पाणी देतात तेव्हा त्या खूप सुरेख वाक्य बोलतात. त्या म्हणतात, हे बघ बाळा मुक्ता,
अगं मन भरून आल्यावर कोणीतरी पाण्याचा ग्लास तुझ्या पुढेही करावा अशी माझी इच्छा आहे गं. तू डिझर्व करतेस गं बाळा हे सगळं. आणि आई वडील जन्माला पुरत नसतात, कोणाच्याच नाही. आता मुक्ता म्हणते आई मला कबूल आहे गं, कोणाचेच आई वडील जन्माला पुरत नाहीत. पण मला सांग, हे असं खोटं बोलून कुठलंही नातं टिकतं का? मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करते. हे बघ, तुला जिथे मला न्यायचं ना तिथे तू ने. तू वाटेल त्या सोशल साईटवर माझे नाव नोंदव, म्हणजे तुला हवं तसं कर. मी सगळीकडे येईल तुझ्यासोबत. पण आई, कधीच कोणालाही खोटं बोलायचं नाही. माझं हे सत्य लपवून ठेवायचं नाही. मला प्रॉमिस कर बरं. आणि अगदी मन जड करून माधवीताईने मुक्ताला प्रॉमिस केलं आहे. मुक्ता आता तिच्या आईला हसवायचा प्रयत्न करते, पण त्या काही हसत नसतात. शेवटी मुक्ताचे वडील म्हणतात, अगं गोखले बाई कशामुळे हसणार आहे ते माहिती आहे मला. बटरस्कॉचचं आईस्क्रीम आणूयात त्यांच्या आवडीचं. तेव्हा मुक्ता म्हणते, बाबा तुम्ही बसा गप्पा मारत, मी जाते आणि घेऊन येते. आणि आता मुक्ता ठरवते की जाऊन आईस्क्रीम आणायचं. मुक्ता गेल्यानंतर माधवीताईंना आणखीन भरून येतं. त्या तिच्या वडिलांजवळ मन व्यक्त करतात. त्या स्वामी समर्थांजवळ प्रार्थना करतायत की त्यांच्या मुक्ताचं लग्न लवकर जुळू दे. आणि त्यांच्या मिस्टरांना म्हणतायत, खरंच हो, तिच्या पत्रिकेत आज लिहिलेलं होतं की तिच्या जवळचं माणूस आज तिला भेटणार आहे. पण आता काय तो संयोग, मुक्ता आईस्क्रीम घ्यायला आलेली असते बाहेर आणि तिच्या बाबांना फोन करून कळवतच असते की ती घरी पोहोचतीये, पण तिला रिक्षा मिळत नाही आहे. आणि तेवढ्यात रस्त्यामध्ये एक गोंडस कुत्र्याचं पिल्लू अडकलेलं असतं आणि अगदी मध्ये असतं ते रस्त्याच्या. मुक्ता त्याला बघते आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करत असते, पण ट्रॅफिक खूप जोरात असते त्यामुळे तिला जाता येत नाही आणि ती तिथेच मागे राहते. पण माहीत नाही कोण कुठली मुलगी अगदी छोटीशी अगदी धावत येते पळत पळत आणि त्या कुत्र्याला उचलते. पण आजूबाजूला खूप गाड्या असतात. अचानक मुक्ताचंही लक्ष जातंच तिकडे. मुक्ता त्या मुलीला म्हणत असते, ए मुली, अरे बाळा बाजूला हो, गाडी येईल तुझ्या अंगावर. पण त्या मुलीचं मात्र लक्ष नसतं आणि मुक्ता आव देखा ना ताव. मुक्ता पटकन धाव घेते त्या मुलीला वाचवायला, गाडी थांबवायचा प्रयत्न करते आणि विचारही करत नाही आणि पटकन त्या मुलीला बिलगते आणि मुक्ता तिचा जीव वाचवते. आता तिथे बघ्यांची खूप गर्दी जमलेली असते लोकांची. काही लोक चर्चा करायला लागतात की बाप रे, काय गं मुली, अशी कशी धावत आलीस रस्त्यात? आणि बरं झालं तुझ्या आईने तुला वाचवलं. आता लोकांचा गैरसमज झाला आहे की मुक्ता तिची आई आहे आणि ती मुलगी पण मुक्ताकडे खूप वेळ बघायला लागते. खूपच गोड मुलगी दाखवली आहे त्यांनी आणि पप्पी तर फारच गोड आहे. आता ती आणखीन काही लोक म्हणायला लागतात की अरे वा, खरंच किती चांगली आई आहे नाही, स्वतःच्या जीवावर बेतलं तरी मुलीला वाचवायला आली. मुक्ता तिच्याकडे खूप वेळ बघते आणि मग आता तिला रस्त्याच्या कडेला एका बाकावर बसवते आणि तिला म्हणते, काय गं, तुला भीती नाही वाटली का? मला तर फार भीती वाटली. मुक्ता खूप गोड बोलते हां प्रेक्षकांनो. त्यावर ही छोटीशी मुलगी म्हणते, पण ह्याला पण भीती वाटली असेल ना, ह्याचा जीव कोणी वाचवला असता? आता ती हसते मुक्ता आणि म्हणते, खरंच ग, तू खूप गोड आहेस. तुला माहिती आहे, आता तू ह्याचा जीव वाचवलास तर हा पपी तुझा झाला. काय नाव ठेवशील बरं त्याचं? आता ती विचार करायला लागते, काय ठेवावं बरं? आणि ती म्हणते भूका. आता ही म्हणते, हो का, बरं, भू करतो म्हणून भूका का? तेव्हा मुक्ता तिला विचारते, तुझं नाव काय आहे बाळा? आणि ती सांगते की माझं नाव सई. आणि मुक्ता तिला आणखीन काही नावं पण सुचवते. व्हॅनिला नाव ठेवूया का? पण तिला भूकाच नाव आवडतं. आता मुक्ताची आणि तिची भेट खूप छान दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता ती म्हणते, माझं नाव सई आहे. आता मुक्ता तिला विचारते, बाळा तू खूप गोड आहेस हां, तुझी आई कुठे? आता तेवढ्यात एक बाई एकदम घाबरत येते आणि म्हणते, अरे बापरे बेबी, तुम्हाला काही झालं नाही ना? ती इकडे तिकडे चेक करायला लागते त्या सईला आणि म्हणते, बाप रे, बरं झालं तुम्हाला काही लागलं नाही, माझं लक्ष नाही आणि तुम्ही लगेच पळालात. काय हो, तुमच्या आईने मला खूप ओरडलं असतं. पण मुक्ता आता तिच्यावर ओरडायला लागते, काय हो, ही कुठली पद्धत तुमची? मुलीला लागलं असतं म्हणजे? ती बाई लगेच मुक्ताच्या पाया पडायला लागते. मुक्ता म्हणते, हे बघा, असं पाया वगैरे नका पडू. ती म्हणते, बाई बरं झालं तुम्ही वाचवलं हिला. नाही, मला आजूबाजूच्या बायकांनी सांगितलं आमची सईताई ना खूप गोड आहे, पण तिच्या आईला कळालं असतं ना तर काही खरं नव्हतं. आता सई म्हणते, ह्या डॉगीला मी घरी घेऊन जाणार. ती बाई म्हणत असते, नाही, डॉगीला घरी नेऊ नका, नाही तर तुमची आई माझ्या गळ्यात पट्टा टाकून सगळीकडे मला पळवेल. ऐका हो माझं. बाई ऐकतच नाही पोरगी. ही तिला सांभाळणारी बाई आहे प्रेक्षकांनो. आता मुक्ताला जरा वियर्ड वाटतं खरं, पण आता सई जायला निघते आणि तिला बाय करते, बाय. आणि मुक्ता अगदी आपुलकीने तिच्या गालावर हात फिरवते. मुक्ताला ती खूपच आवडली आणि गोड आहे हां मुलगी खरंच. आणि सईला ती बाई घेऊन जाते आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. बहुधा मुक्ताला मिळणारी स्पेशल व्यक्ती ती ही सईच असावी असं वाटतंय खरी.
तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू नक्की कळवा। पुढे आपण बघणार आहोत की मुक्ता खूप भावुक झाली आहे, तिच्या वडिलांजवळ शेअर करते की बाबा आईला समजावून सांगा, माझ्या आयुष्यात जो मुलगा येईल ना तो येईल तेव्हा येईल आणि तो मला समजून घेणारा असेल हे जास्ती महत्त्वाचं असेल ना, यापुढे असं कोणालाच असं खोटं बोलू नकोस म्हणून तिला समजावून सांगा। तिचे वडील तिला म्हणताय हो बाळा मुक्ता, सगळं काही तुझ्या आयुष्यात छान होईल। तर आता मध्ये मध्ये सागर दाखवलाय, तर सागरच मुक्ताचा होणारा जीवनसाथी असेल का ते पुढे बघूयात। आणखीन खूप काही रिव्हील करायचं आहे यांना, पण हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।